नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता सगळेजण रायगडावर येऊन पोहोचतात। आता मस्त अगदी निसर्गाचा आणि त्या डोंगरातील अगदी जी काही झाडी झुडपं आहे तर त्या नैसर्गिक सौंदर्याचा मात्र आनंद घेत कमळी ऋषी आणि अगदी सगळे जे काही मित्रमंडळी आहे तर ते मात्र अगदी पायी पायी येत आहे आणि तो गड चढत आहे। त्यावरती आता कमळी गप्पा मारत म्हणते की आता रायगडाचं पहिलं नाव रायरी होतं, त्यावेळेस मात्र आता महाराजांनी हा गड जिंकला तर त्यावेळेस मात्र त्याचं नाव रायगड असं ठेवले। बरोबर आहे की नाही ऋषी सर? तर ऋषी म्हणतो की हो, एकदम करेक्ट। आणि चला आता आपल्याला अजून खूप काही पायऱ्या चढायच्या आहे आणि सगळेजण आता अगदी रपरप चालत असतात। अनिका मात्र आता खूप दमलेली आहे, तिला आता एकही पायरी काही चढत नसते। कशी बशी मात्र ती आता त्यांच्या मागे येत असते। जेव्हा आता रायगडावर पोहोचतात तर आता ऋषी म्हणतो की या गडाला मात्र 3 दऱ्या आहे आणि त्या चौबाजूने आहे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने मात्र हा किल्ला आहे तर तो उत्तम मानला जातो, म्हणून ऋषी त्या किल्ल्याची माहिती आता अगदी चालता चालता सगळ्यांना देत असतो। त्यावरती कमळी आता ऋषीला विचारते की सर, रायगडावरचं वारं आहे तर ते वेगळंच आहे, येथील वाऱ्यामध्ये मात्र स्वराज्याचा नाद आहे आणि बघा प्रत्येक पायरीवर मराठ्यांच्या एक एक अगदी सरदारांचा श्लोक कोरलेला आहे। तर येताने मात्र एक वेगळीच ताकद अंगामध्ये संचारते आणि अभिमानाने मात्र छाती अशी फुलून येते, म्हणून सगळेजण एका आवाजात जय भवानी आणि जय शिवाजी असा जयघोष करतात। त्यानंतर मात्र आता सगळेजण पुढे येऊन पोहोचतात, परंतु आता अनिका मागे राहिलेली आहे। आता अनिका सगळ्यांना आवाज देते की हे सगळेजण कुठे गेलेत? ए निंगू पिंगू, ए ऋषी, कुठे आहेत तुम्ही सगळेजण? ए प्राचू, कमळी, या सगळ्यांना आवाज देते। ए गावछाप, अगं ए गावछाप, कुठे गेले हे सगळे लोक? म्हणून आता अनिकाला भीती वाटायला सुरुवात होते, कारण ती एकटीच आता पायऱ्या चढून येत असते। कशी बशी आता काठी टेकीत टेकीत मात्र अनिका त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचते। त्यानंतर आता सगळेजण आत येत आणि तेथील राणीवसा जी काही पाटे आहे तर ती वाचतात। ती सगळेजण मात्र आता तेथील जो काही परिसर आहे आतमधील तर तो बघायला जातात आणि अनिका मात्र तेथे दरवाजात आता डोळे मिटून अगदी जरा थकलेली आहे म्हणून तेथे अगदी बसते आणि तिने डोळे मिटलेले आहेत। तेव्हा आता तिच्या जवळून मात्र आता सगळेजण पुढे निघून जातात, कुणाचंही लक्ष अनिकावर जात नाही। सगळ्यात मागं आता निंगी असते, निंगीचं लक्ष मात्र अनिकाकडे जाते आणि ती अनिकाला धक्का देत म्हणते की अगं चल। अनिका घाबरूनच उठते, त्यांच्या मागे परत येते। त्यानंतर मात्र आता हे सगळेजण काही चंद्र मोहरत्या टाक्या आहेत पाण्याच्या, तर त्या टाक्याबद्दल आता तेथील एक गाईड माहिती देत असते आणि जे काही चंद्र मोऱ्यांचं एकच घर होतं तर तेथे आता ह्या पाण्याच्या टाक्या आहेत। जे काही लोक इथे होते त्या सगळ्यांसाठी मात्र पाण्याची ही व्यवस्था केलेली होती असे मात्र आता सांगितले जाते। त्यानंतर मात्र आता कमळी ही सगळ्यांना विचारते की सगळे आलेत का? ऋषी म्हणतो की बघ भरा, एकदा चेक कर। तेव्हा आता कमळी सगळ्यांना चेक करत असते, प्रत्येक जण ती मोजते नक्की किती आहे ते। तेवढ्यात मात्र तेथे अनिका नसते। कमळी म्हणते की सर, अनिका कुठे आहे? तेव्हा सगळेजण आता अनिकाला शोधत असतात। तेव्हा आता सगळेजण अनिकाला आवाज देतात, तर कमळी म्हणते की थांबा सर, मी आता अनिकाला बघून येते। ऋषी म्हणतो की बघ जरा, कुठेतरी फोटो काढत बसली असेल, तिला शोध बरं। त्यावरती प्राजू म्हणते की कमळी, मी सुद्धा येते तुझ्या बरोबर, कारण माझ्याकडे फोन आहे आणि तिला कॉन्टॅक्ट करायला मदत होईल। त्यावरती आता कमळी म्हणते की हो चल, म्हणून दोघी आता अनिकाला शोधायला निघतात। त्यानंतर अनिका एका कठाडावर झोपलेली असते आणि तेवढ्यात तिचा समोरून तिला मंकी पाहायला मिळते आणि मंकी धावतच आता आपल्याकडे येत आहे असं तिला अगदी वाटतं आणि धावतच घाबरून ती पळत सुटते। ग्रॅनी आजी, मम्मा, डॅडा सगळ्यांना आवाज देते आणि आता हो मंकी माझ्या मागे येतोय म्हणून वाचवा वाचवा करत ती आता अगदी समोर येते आणि तिथून आता त्या दरवाजातून बाहेर पडते, तर तेथे काही अगदी टुकार मुलं असतात आणि ते मात्र फोटो काढत असतात आणि अनिका त्यांच्या जवळ येते आणि त्या माणसांच्या जवळ येऊन बसते आणि त्याला धक्का देत म्हणते की मंकी। आता मात्र अनिका त्या मुलांना पाहते आणि ती सुद्धा घाबरते। ते सगळेजण आता तिचा पाठलाग करत असतात। अनिका घाबरतच मंकी ओरडत असते, मुलं तिचा पाठलाग करत तिच्या मागे जातात। अनिका खूप घाबरलेली आहे। आता जेथे अनिका आणि ते मुलं धावतच गेलेले आहे तर तेथून कमळी आणि प्राजक्ता मात्र अनिकाला शोधत येत असतात। आता अनिका पुढे धावत असते आणि तिच्या मागून ते मुलं तिचा पाठलाग करत तिला धरायला येतात आणि तेवढ्यात त्यांच्या मागून आता प्राजक्ता आणि कमळी अनिका आवाज देत अनिकाला शोधायला येतात। आता एक खूप मोठा बोदगा आहे तर त्या बोदग्यातून मात्र अनिका पुढे होते आणि त्या मागून मात्र ती मुलं आणि लगेच कमळी आणि प्राजक्ता सुद्धा शोधत पाठीमागे त्या बोगद्यातून येतात आणि अनिका मात्र पुढून अगदी सेव्ह मी, अगं गावछाप, कमळी मला वाचव असे करत रडतच आता घट्ट आता कमळीला मिठी मारते। तेव्हा आता कमळी अनिकाला खूप घाबरलेलं पाहते। आता लगेच अनिका म्हणते की बघ ना, ते मंकीज मला त्रास देतात, वाचव मला।
आणि तेवढ्यात आता ही मुलं जी काही टुकार मुलं आहेत तर ते अनिकाच्या मागेच असतात. तो मात्र आता लगेच तो त्यातील एक मुलगा म्हणतो की 3-3 पोरी, आता खूप मज्जा येणार आहे भावा, पण 3-3 सुंदर मुली. कमळी मात्र न घाबरता त्यांच्यासमोर उभी राहते आणि म्हणते की काय 3-3 सुंदर मुली काय, आणि एकच आवाज देते की ए या रे, म्हणून आता सगळे मित्र मैत्रिणी मात्र अगदी चहूबाजूने घेरा घालत आता उभ्या राहतात. तेव्हा आता ही मुलं सगळ्यांकडे पाहतात आणि खूप घाबरतात. कमळी मात्र आता धीटपणे म्हणते की काय रे, असले धंदे करायला तुम्ही येथे येतात का? पण कुठं आहे, काय करतो याचं जरा जरी भान ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर आपण आहोत आणि शिवाजी महाराजांच्या अस्तित्वाच्या खुणा आहेत तर त्या अजूनपर्यंत आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टीचा महाराजांना किती राग येत होता हे तर तुम्हाला माहितीच असेल. महाराजांनी तर शत्रूच्या अगदी बायकांना आयांना मात्र आपल्या बहिणीसारखं मानलं, आणि तुम्ही मात्र आपल्या आई आणि बहिणी संग असं वागतात का? आणि आज जर महाराज असते तर तुमच्या या पापासाठी तुमचा चौरंग केला असता. आणि चौरंग म्हणजे काय नक्की हे तुम्हाला अगदी जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला रांजण पाटलाची गोष्ट माहिती असायला पाहिजे. तेवढ्यात मात्र आता पोवाडा सांगणारे जे काही लोक आहेत तर ते तेथे येतात आणि अगदी हिंदवी स्वराज्याचा पोवाडा गात असतात. आणि तेवढ्यात पोवाडा म्हटल्यानंतर आता ते दादा म्हणतात की जय शिवराय ताई. तेव्हा आता कमळी सुद्धा म्हणते की जय शिवराय, आणि तुम्ही माझी मदत करताल का असं विचारते. तेव्हा ते दादा म्हणतात की हो नक्की करेल, काय आहे ते सांगा. तेव्हा आता कमळी म्हणते की ह्या सगळ्यांना रांझा पाटलाची गोष्ट सांगायची आहे. तर ते दादा म्हणतात की चला सांगूया. आणि आता मात्र जे काही घडलेला प्रसंग आहे रांझा पाटलाचा तर तो सांगतात, कारण एक मुलगी तलावावर पाणी भरायला गेली होती आणि त्या रांझा पाटलाने मात्र तिची आबरू लुटली, आणि तिचा तो म्हातारा बाप आहे तर ते आता छत्रपती शिवरायांच्या दरबारात न्याय मागण्यासाठी आलेला होता. तेव्हा मात्र आता रडतच जे काही पोवाडा सांगणारे आहे तर त्या पाटलाची कहाणी सांगतात की महाराज मला न्याय द्या. तेव्हा आता लगेच कमळीचा मित्र विचारतो की कमळी मग न्याय दिला का महाराजांनी? त्यावर प्राजक्ती म्हणते की हो, न्याय तर दिला, म्हणजे त्याला अगदी तुरुंगात पाठवलं असेल. त्यातील दुसरी मुलगी म्हणते की त्याला हत्तीच्या पायाखाली सोडलं असेल. त्यावरती निंगी म्हणते की नाही, त्याला मजुरी करायला लावली असेल. त्यानंतर आता कमळी मात्र त्यांची साथ देते, आणि आता महाराजांनी मात्र त्या पाटलाला विचारलं तुम्ही जे काही पाप केलं ते खरं आहे का? तेव्हा रांझा पाटील मात्र त्यांचा गुन्हा कबूल करतात, आणि कमळी पुढे म्हणते की ज्या हाताने मात्र आता तुम्ही त्या परस्त्रीला स्पर्श केला तर ते हात आहे तर ते कोपरापासून छाटून टाका. तेव्हा आता असं म्हटल्यानंतर ती मुलं तर खूप घाबरतात. ज्या पायांनी मात्र तू हे सर्व करायला धावलास तर ते जे काही पाय आहे तर ते गुडघ्यापासून कलम करून टाका. आणि अशा प्रकारे मात्र राजांनी पाटलाचा चौरंग केला असे कमळी सांगते. अशी पोवाड्यातून मात्र आता हे पोवाडे आहे तर ते मस्त आता राजा पाटलाची गोष्ट सांगतात आणि महाराजांनी दिलेली शिक्षेबद्दल. तेव्हा आता सगळेजण परत शिव छत्रपती महाराजांची जय असो म्हणून पुन्हा आता घोषणा करतात. आता हे सर्व ऐकल्यानंतर ती जी काही मुलं आहे अनिकाला त्रास देणारी ती मात्र आता कान पकडून कमळीला सॉरी ताई असं म्हणतात. मी त्यांना म्हणते की आता परत चुकता कामा नये. नंतर आता परत हे सर्व काही झाल्यानंतर आता गंगासागर जो तलाव आहे तर ते सगळेजण येतात. निंगी खुश होत विचारते की कमळी अगं हा तर गंगासागर तलाव आहे ना, आणि हा गडावरचा एक महत्वाचा भाग आहे, आणि शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला मात्र याच तलावातील पाणी वापरलेलं आहे. त्यावरती मात्र आता ऋषी म्हणतो की तुला थोडीशी ऍडिशनल माहिती देतो. आता ऋषी मात्र त्या राज्याभिषेकाविषयी माहिती सांगतो की त्यासाठी काशीवरून जे काही हे कागाभट आले होते आणि त्यांनी मात्र 7 नद्यांचं पाणी मागवलं, आणि राज्याभिषेकानंतर जे काही पाणी उरलं तर ते त्यांनी या तलावात अगदी सोडलं. त्यानंतर मात्र पुढे त्यांनी यावरती एक कविता केली, आणि त्यानंतर मात्र या तलावाचं नाव गंगासागर तलाव या नावाने ओळखलं जातं. नंतर मात्र कमळी तिकडे बोट करून म्हणते की तेथे मात्र आता ह्या राजसभा आहे तर त्या तेथे भरायच्यात. अगदी न्यायनिवाडा राज्याचे सगळे काही कारभार जी काही चर्चा वगैरे आहे न्यायनिवाड्याची सगळं काही तेथे व्हायची. तेवढ्यात सगळेजण आता जायला निघतात. तर अनिका म्हणते की अरे ऋष ऐक ना, मला इथे डाऊट आहे, येथे जिम मात्र कुठेही नाही दिसली. युजली मात्र आपल्याकडे सगळ्या सोसायटीमध्ये जिम्स असतात, आणि बघ ना महाराजांचे मावळे किती फिट होते, मग ते जिम्स कुठे करायचे बरं? आता कमळी म्हणते की अगं अनिका हे बघ, महाराजांच्या काळामध्ये मात्र असे मोबाईल मधील खेळ खेळले जात नव्हते, ते मात्र मैदानी खेळ खेळले जात होते, म्हणजे कबड्डी वगैरे, चोर बैठका, गोळाफेक सगळे काही खेळ ते खेळायचे, आणि त्यातूनच मात्र त्यांचा व्यायाम व्हायचा. आणि पहिलवान असला तर रोज मात्र त्यांच्या कसरती व्हायच्या. आपल्यासारखं अगदी एसी मध्ये बसून असं मशीनवर ते अगदी व्यायाम करत नव्हते. ज्या बाया माणसं होत्या तर त्या मात्र दिवसभर गडावरून
खालून वर खाली करायच्या, कपडे धुवायचे, विहिरीतून पाणी आणायचं, दळण करायचं, ते दळण मात्र जात्यावर दळायचं, शेतावर जायचं, काम करायचं, या सगळ्यात मात्र त्यांचा व्यायाम व्हायचा। त्यामुळे असे आजकालचे जी काही जिम्स आहे तर त्याची त्यांना गरज नव्हती। आणि आजकालचे जी मुलं आहेत तर ते सगळे काही मोबाईलच्या आहारी गेलेले आहेत। त्यामुळे आता आपले जे काही जीवन आहे त्याचं सगळं काही ताळमेळ अगदी बिघडून गेलेला आहे। त्यामुळे मात्र आता येथे येण्या अगोदर मी आणि ऋषी सरांनी ठरवलं येथे आल्यानंतर मात्र श्रमदान करायचं। त्यावरती आता शंभू म्हणतो की अगं तू म्हणते ते बरोबर आहे, पण इकडे तर सगळं काही स्वच्छ आहे। आता कमळी म्हणते की हो इथे सगळं काही स्वच्छ आहे, पण आपण काहीतरी आता श्रमदान करायला नको का? त्यामुळे आपल्याला सुद्धा काहीतरी स्वच्छता मोहीम आखावीच लागेल आणि चला आता कामाला लागूया आणि येथे आपण काहीतरी वृक्षारोपण करूयात। म्हणून सगळेजण आता कामाला लागतात। काही रोपटे त्यांनी आणलेले आहेत तर ती रोपटी लावायला घेतात। तेवढ्यात आता अनिका धावतच येते रुश करत आणि अनिका मात्र ऋषीला म्हणते की अरे हे बघ तुला असं काम करताना मात्र मला नाही बघवत, तू कशाला हे काम करतोस? चांगलं फिलिंग नाहीये, तू एक काम कर माझ्यासोबत आपण फोटोशूट करूया। यावरती आता ऋषी म्हणतो की मला फोटोशूट मध्ये काही इंटरेस्ट नाही। हो मात्र आता लगेच अनिका म्हणते की अरे तू फोटोग्राफर आहे आणि तुला कसला इंटरेस्ट नाही बरं, विसरलास का? तेव्हा आता ऋषी रागाने म्हणतो की हे बघ मी नाही तर तू विसरलेली आहे, आपण इथे कशासाठी आलो? मात्र फोटो काढायला जाते आणि सगळेजण मात्र आता जे काही रोपटे आहेत तर ते रोपटे अगदी लावून निंगी पाण्याची बादली भरून घेऊन येते आणि सगळ्या आता रोपांना पाणी घातलं जातं आणि सगळ्यांनी आता छान असं वृक्षारोपण केलेलं आहे म्हणून सगळेजण खूप खुश होतात। त्यानंतर मात्र आता सगळेजण आता शिवाजी महाराजांच्या मूर्ती जवळ येतात आणि शिवरायांना नमस्कार करतात आणि पुन्हा ते पोवाडे म्हणणारे आहे तर ते पुन्हा पोवाडा म्हणायला येतात आणि मस्त असा शिवाजी महाराजांचा पोवाडा गातात। सगळेजण आता अगदी हात जोडून आता हा पोवाडा ऐकत असतात। चक्क अनिका सुद्धा आता मस्त पोवाडा ऐकत असते। 19 फेब्रुवारी आता 1930 साली मात्र आता शिवाजी महाराज यांचा जन्म झाला। माता जिजाऊच्या पोटी मात्र आता शिवराय जन्मले। सगळं काही आता कथा या पोवाड्यातून सांगितली जात आहे। सगळेजण अगदी मस्त ऐकत आहेत। जिजाऊच्या पोटी जन्मलेल्या बाळाचं नाव ठेवलं शिवाजी आणि शिवनेरी किल्ल्यावर मात्र अगदी आनंदही आनंद झाला। मुलगा झाला तर अख्ख्या महाराष्ट्राला मुलगा झाला, अगदी माता जिजाऊला आणि शाहू महाराजांना। आणि जेव्हा आता या बाळाचा जन्म झाला तर शिवनेरीच्या अगदी मध्यावर मात्र या बाळाचा पाळणा बांधला आणि सगळं काही आता शिवरायांची जी काही जन्मकथा आहे तर त्याबद्दल आता ह्या पोवाड्यातून सगळं काही सांगितले जाते। अगदी कान देऊन मात्र अगदी सगळे ऐकत असतात आणि शिवाजी यांची ही कथा ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो। सगळ्या सुवासिनी गोळा होऊन मात्र अगदी जिजाऊच्या या बाळा कसा पाळणा त्यांनी गायला तर तो पाळणा मात्र ते गाऊन दाखवत असतात आणि तेव्हा मात्र पाळण्याची दोर धरून माये जे काही बोलली तर अगदी 3 अक्षर त्यांचं नाव ठेवलं शिवाजी। म्हणजे शिवाजी रायांचं नाव कसं ठेवलं गेलं हे सगळं काही आता ही कथा या पोवाड्यातून सांगितली जाते। आता अगदी पोवाडा सांगून झाल्यानंतर सगळेजण टाळ्या वाजवतात आणि आता कमळी मात्र चक्क आता हे पोवाडा सांगणारे जे काही आहे तर त्यांच्या पाया पडते। तेव्हा ते कमळीला जय शिवराय असं म्हणतात। त्या पोवाडा सांगणाऱ्या दादांना म्हणते की खरंच तुमचे खूप खूप आभार, कारण महाराजांच्या जन्माचे मात्र तुम्ही अगदी उत्तम प्रकारे माहिती दिली। त्यावरती आता ते दादा म्हणतात की अहो ताई हे बघा आमचं कार्यच हे आहे छत्रपती महाराजांचे अगदी महाराष्ट्रातील सर्व रसिकांच्या हृदयापर्यंत काही पोहोचवण्याचं काम आहे तर ते हे शाहीर सर्व महाराष्ट्रात करतात आणि त्यातील मी एक छोटासा शाहीर आहे। आमचं कार्य सुद्धा हेच आहे, जय शिवराय। तर कमळी त्यांना म्हणते की जय शिवराय। आता कमळी शिवरायांच्या मूर्तीसमोर येते आणि हात जोडत अगदी मनामध्ये प्रार्थना करते की हे बघा मी मात्र कमळी आज मात्र अगदी तुम्हाला शपथ घेते, जे काही तुम्ही सांगितलेलं मूल्य आहे आणि तुम्ही सांगितलेला जो काही वारसा आहे सगळं काही मी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवे, हीच तुम्हाला खऱ्या अर्थाने मानवंदना असेल। आणि जोरात कमळी आता ओरडत म्हणते की छत्रपती शिवाजी महाराजांची जय। हे सगळेजण मात्र आता जय भवानी जय शिवाजी असे अगदी घोषणा देतात आणि सगळ्यांच्या तोंडात मात्र आता जय शिवाजी असा एक घोष असतो। तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता सगळेजण मात्र आता शिवाजी महाराजांच्या त्या समाधीचं दर्शन घेऊन मात्र आता इकडे येतात आणि इकडे एक गाईड मात्र त्यांना आता सगळं काही या गडाबद्दल आणखी माहिती देतात। आणि हिरोजी इंदोरकर यांनी मात्र हा रायगड बांधलेले आहे आणि आता महाराजांनी मात्र त्यांना विचारलं की या बदल्यात तुम्हाला काय हवं आहे। तेव्हा हिरोजींनी काय उत्तर दिलं असेल की हे बघा राजा, मी पैशासाठी हा रायगड नाही बांधला, मला फक्त त्या जगदीश्वराच्या जी काही पायरी आहे तर त्यावर पाऊल पडत आणि ह्या पायरीवर फक्त मला माझ्या नावाची पाटी द्या। म्हणून आता तेथे एका ठिकाणी जे काही हिरोजीची जी काही पायरी आहे तर ती पायरी अगदी दाखवली जाते। त्यानंतर मात्र आता ऋषी आणि कमळी एकत्र बसलेले आहेत। सगळं काही झाल्यानंतर
आणि आता तो घरी व्हिडिओ कॉल करतो आणि नयनताराला म्हणतो की हे बघ मॉम, साधनाताई आहे का तिथे, जरा त्यांच्याकडे दे, कारण कमळीला त्यांच्याशी बोलायचं आहे. नयनतारा आता साधनाला आवाज देते की साधनाताई, हे बघा ऋषी बोलतोय, घ्या बरं फोन. म्हणून सगळ्यांच्या समोर मात्र आता नयनतारा साधनाकडे फोन देते, म्हणजे गौरीकडे. तेव्हा आता गौरी घाबरत असते, तर ऋषी म्हणतो की मावशी जरा कॅमेरे समोर या. आता व्हिडिओ कॉल सुरू असतो. कमळी मात्र आता आपल्या गौरीला अगदी बघत असते, परंतु एकमेकींची काही अजूनपर्यंत समोरासमोर भेट नाही. तेव्हा आता कमळी आपल्या आईला बघेल का, हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.